नाशिकच्या मनमाड परिसरात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला। शेतात साठवणीसाठी ठेवलेला कांदा भिजल्यानं आता कांदा सडू लागलेला आहे। शेकडो क्विंटल कांदा खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून सतत अवकाळी पावसाचा तडाखा या ठिकाणी पाहायला मिळतो। अवकाळी पावसामुळे आपण जर पाहिलं तर शेतात जो साठवून ठेवलेला कांदा आहे तो मोठ्या प्रमाणावर खराब झालेला पाहायला मिळतोय। मी आता मनमाडच्या शिवगे परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांनी हा कांदा जो आहे तो काही साठवण्यासाठी साठवून ठेवला होता, शेतात ठेवला होता। मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे कांदा साईड देखील साठवताना आल्यामुळे हा कांदा जो आहे तो पूर्णतः खराब झालेला पाहायला मिळतो। जवळपास 75% कांदा जो आहे तो या ठिकाणी खराब झाला आहे। जवळपास 6 ट्रॅक्टर जे कांदे ते या ठिकाणी खराब झाले। आजच्या बाजारभावाप्रमाणे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आणि अशाच पद्धतीने जे येते या ठिकाणी नुकसान होताना दिसतंय। या ठिकाणी माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी नेमकं काय झालं आहे आपण त्याच्याकडून जाणून घ्या। मला एक सांगा की तुमचा जो कांदा होता तो आता या ठिकाणी खराब झाला आहे, कशामुळे खराब झाला आणि काय? पावसामुळे जास्त खराब झाले। दररोजचा पाऊस चालू आहे। पाऊस असल्यामुळं कांदा साठवण्याला प्रॉब्लेम येतोय आणि याचं असताना खराब कुठं टाकायचा आणि कागद किती टाकायची हेच पंचायती जास्तीत जास्त आणि त्यात चाळीत साठवण्यासारखा कांदा राहिला नाही। आता तो टाकला तर परत बाहेर टाकावा लागेल कारण तो जास्त दिवस टिकणारच नाही मुळात। मग आता तुमचं याच्यावर किती नुकसान झालं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुढची आर्थिक व्यवस्था आता 1.5 ते पावणे 2 लाखाचं नुकसान आहेच। पण मग आता त्याला पर्याय दुसरा काही नाही। शासन काय मदत करीतं का ना करतं ते तर आपण काही सांगू शकत नाही। काही पंचनामे होते का ना होते, त्याला टी व्ही करतं ना करता असा विषय असतो। त्यात ते कधी येते कधी नाही येतं आपण काही सांगू शकत नाही। पर्जन्यपूर्वी बघू आता काय असेल ते। आजच्या समितीला जर आपण पाहिलं तर जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपये नुकसान झाले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जे ते आर्थिक गणित जे ते या ठिकाणी बिघडताना दिसतंय। सरकार काय मदत करेल हा प्रश्न वेगळा, मात्र आता या मायबाप सरकारने आता या नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची खरी गरज निर्माण झाली। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।